हॅलो. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे 4थं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स आणि त्यानंतर बघणार आहोत कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. तर सुरुवातीला बघूया प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स. सुरुवातीला तुमच्या समोर ती स्टेशनरी वेव्हची जी डायग्राम आपण मागच्या सेशनमध्ये बघितली होती तर तुमच्या समोर ठेवतो आणि काही ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या एक्सप्लेन करायला मदत होईल. सो पहिली प्रॉपर्टी बघा काय आहे ती. स्टेशनरी वेव्स आर प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्स ब्रॅकेटमध्ये म्हटले आयदर ट्रान्सवर्स और लॉन्जिट्युडिनल वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अलॉंग द सेम पाथ इन ऑपोजिट डिरेक्शन्स. सो आयडेंटिकल वेव्स याचा अर्थ बाकी सगळ्या ज्या त्याच्या क्वांटिटीज आहेत त्या सेम असतील, म्हणजे अँप्लिट्यूड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, अशा अर्थाने ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अलॉंग द सेम पाथ सेम असला पाहिजे पण त्यांची डिरेक्शन काय असली पाहिजे, ऑपोजिट असली पाहिजे, तरच जी काही वेव्ह प्रोड्यूस होते या दोन आयडेंटिकल वेव्सच्या कॉम्बिनेशननी ती वेव्ह काय असते, स्टेशनरी वेव्ह असते. दुसऱ्या प्रॉपर्टीकडे वळूया. इफ टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्स सुपरइम्पोज और इंटरफेअर द रिझल्टंट वेव्ह इज अ ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याचे दोन प्रकार आहेत, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह असेल किंवा लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. तर ज्यावेळेला ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्यावेळेला सुपरइम्पोज होतील किंवा इंटरफेअर होतील त्यावेळेला रिझल्टंट वेव्ह जी असणार आहे तिला आपण ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. सो मागच्या वेळेला जे आपण नोड्स आणि अँटी नोड्स बद्दल बोललो होतो ते ट्रान्सवर्स वेव्हच्या बाबतीत किंवा ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हच्या बाबतीत कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल त्याच्यावरती नजर फिरूया. ही प्रॉपर्टी दुसरीच आहे. या ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हच्या अंतर्गत हे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, when a transverse stationary wave is produced on a string, some points on the string are motionless. The points which do not move are called nodes. हे बघा या ठिकाणी जे तुम्हाला वेव्ह दिसते बघा, तर या नोडच्या ठिकाणचे जे पॉइंट्स आहेत हे अजिबात मूव्ह करत नाहीत. सो द पॉइंट्स विच डू नॉट मूव्ह आर कॉल्ड नोड्स असं म्हटलंय बघा. सो हे जे पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत यांचे जे व्हायब्रेशन्स नाहीत हे ओरिजिनल पोझिशनला म्हणजे या मेन पोझिशनला कायम स्थिर राहिलेले दिसतात आपल्याला. ओके, सो त्या प्रॉपर्टीमध्ये काय मेन्शन केलंय, वेन अ ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्युस्ड ऑन अ स्ट्रिंग सम पॉइंट्स ऑन द स्ट्रिंग आर मोशनलेस. म्हणजे कुठचे पॉइंट्स, तर हे नोट्सचे हा इथला एक पॉईंट दिसेल, हा दिसेल पॉईंट, त्यानंतर हा पॉईंट. सो अशा प्रकारे जेवढे काही तुम्हाला नोट्सचे पॉईंट्स दिसतील डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की या पूर्ण व्हायब्रेशनमध्ये किंवा या पूर्ण लूपमध्ये तुम्हाला इथले जे पॉईंट्स आहेत ते स्टेडी दिसतात, स्थिर दिसतात, मोशनलेस दिसतात, विच डू नॉट मूव्ह अशा कंडिशनमध्ये असतात. या सगळ्यांना आपण काय म्हणतो, नोड्स. आणि अँटी नोड्स म्हणजे काय, तर देर आर सम पॉइंट्स ऑन द स्ट्रिंग विच ऑसिलेट विथ द ग्रेटेस्ट अँप्लिट्यूड से ए, दे आर कॉल्ड अँटी नोड्स. सो बघा आपली जी जनरली एक वेव्ह असते बघा, इथून मेन पोझिशन पासून इथली मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट याला आपण ए म्हणतो बघा, स्मॉल ए. पण जेव्हा इथे दोघांचं कॉम्बिनेशन होतं, दोन वेव्ह इंटरफेअर झाला आणि स्टेशनरी वेव्ह तयार झाली, तेव्हा ही अँप्लिट्यूड ए आणि ही अँप्लिट्यूड ए अशी ती ॲक्च्युअल कंडिशन अँटी नोडची जी अँप्लिट्यूड असते ती 2a अशी होते आणि तिला आपण काय म्हणतो, तर कॅपिटल ए असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण काय म्हटलं इथे, देर आर some points on the string which with greatest amplitude say A, they are antinodes. सो आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला पण आपण हे बघितलं होतं की जे मॅक्सिमम तुम्हाला डिस्प्लेसमेंट जो एकदम फुगीर भाग दिसतोय हा टोटली हा जो पॉईंट आहे हा कुठला आहे, तर अँटीनोडचा पॉईंट आहे आणि त्याच्याच बाजूला हा नोडचा पॉईंट आहे.
त्याच्यानंतर अजून आपल्याला याच्याबद्दल काय सांगता येईल बघा, पॉइंट्स बिटवीन द नोड्स अँड अँटी नोड्स व्हायब्रेट विथ व्हॅल्यूज ऑफ अँप्लिट्यूड्स बिटवीन 0 अँड ए. सो डेफिनेटली आपल्याला माहिती आहे, कारण इथली जी अँप्लिट्यूड आहे ती 0 आहे आणि इथली जी अँप्लिट्यूड आहे ती काय असणार आहे, ए असणार आहे. तर याच्यामधल्या जर काय अँप्लिट्यूड्स तुम्ही बघितल्यात तर ही 0 पासून अशी वाढत वाढत गेली आहे. त्याच्यानंतर इकडे पुन्हा मॅक्सिमम म्हणजे ए झाली आहे, त्याच्यानंतर पुन्हा कमी झाली आहे, पुन्हा इथे 0 झाली या पद्धतीने. सो तुम्हाला या सगळ्या जे काही व्हॅल्यूज दिसणार आहेत अँप्लिट्यूडच्या ती 0 आणि मॅक्सिमम काय ए असणार आहे. सो मिनिमम 0 आणि मॅक्सिमम ए याच्यामध्येच सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. सो तुझी जी काय अँप्लिट्यूड आहे ती 0 आणि ए याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर चौथ्या प्रॉपर्टीकडे बोलूया. जसं की आत्ता आपण ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह बद्दल बोललो, तसं आपल्याला लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह बद्दल बोलावं लागेल. सो बघूया तिसरी प्रॉपर्टी काय आहे. इफ टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्स सुपरइम्पोज और इंटरफेअर द रिझल्टंट वेव्ह इज लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. सो मगाशी काय बघितलं होतं की जेव्हा दोन आयडेंटिकल ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर सुपरइम्पोज झाल्या तर ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह मिळाली होती. आणि आता जर टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह असतील तर आपल्याला जी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे ती काय असणार आहे, लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह मिळणार आहे. त्याची जर डायग्राम बघितलीत तर ही साधारणपणे तुम्हाला अशी दिसेल की ज्याच्यामध्ये हा एक पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आहे. ही केस आपण पुढे नंतर जाऊन डिस्कस करणार आहोत. सो ही ॲक्च्युअल कंडिशन आहे बघा. इथे जी तुम्हाला वेव्ह आता दिसतीये तर याच्याबद्दल थोडंसं सांगतो. Figure on the left shows the standing waves in a conventional way, while figure on the right shows the actual oscillations of the material particles for the longitudinal stationary wave. Point A and N denote antinodes and nodes respectively. तर आपल्याला माहिती आहे A म्हणजे अँटीनोड आणि N म्हणजे नोड्स, बरोबर. सो ही जी जनरल डायग्राम आहे आणि याच्यामध्ये काय म्हटलं बघा, while figure on the right shows the actual oscillations of the material. ओके, तुम्हाला इथे असे ॲरोज काढलेले दिसतात बघा. इथे अँटीनोड, त्याच्यानंतर हे दोन स्मॉल ॲरोज दिसतात. तसेच नोडमध्ये बघा इथे एक डॉट दिसतोय तुम्हाला आणि इथे मग या पद्धतीने दोन ॲरोज दिसत आहेत. सो ज्या वेळेला नोड आहे तिथे हा पॉईंटने दाखवलाय आणि हे जो अँटीनोड आहे तिथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. सो असा हा तुम्हाला डबल हेडेड लॉंग ॲरो मिळेल. सो अशा पद्धतीने आपण ही रिप्रेझेंट करतो. त्यानंतर बोलूया आपण याच्याच डिस्कशनकडे. जसं मगाशी आपण नोड्स आणि अँटीनोड्स डिस्कस केले होते त्याच पद्धतीने ही डायग्राम आपण कंटिन्युएशनमध्ये घेऊया आणि याच्याबद्दल ते नोड आणि अँटीनोड काय आहेत याच्यावरती थोडंसं डिस्कशन याच प्रॉपर्टीच्या अंतर्गत. परीक्षेमध्ये समजा तुम्हाला या प्रॉपर्टी जर विचारल्या असतील तर सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याची गरज नाही. तुम्ही नॉर्मल केसमध्ये ही जी वाक्य आहेत आपली, जी तर तुम्हाला इथे व्हाईट कलरमध्ये तुम्हाला हा दिसतोय बघा, इथे हे जे वाक्य आहे एवढं लिहिलात तरी सफिशियंट आहे. बाकी या सगळ्या गोष्टी जर MCQ किंवा व्हेरी शॉर्ट क्वेश्चन जर असतील तर त्यासाठी तुम्हाला लागू शकतात. तर बोलूया याच लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या किंवा लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्हच्या सब पॉईंट्सकडे. सो बघा डायग्राम तशीच ठेवली तुमच्या समोर. द पॉइंट्स ॲट विच द अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम इज मिनिमम. मिनिमम कधी म्हणजे 0 आहे, आर कॉल्ड नोड्स. सो इथे बघा या कंडिशनला इथे नोड्स इथे दिसत आहेत तुम्हाला आणि इथे अँटी नोड्स आहेत. ओके, आणि इथे अँप्लिट्यूड काय आहे मॅक्सिमम असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो अँटी नोड्स. सो ते पण लिहून टाकूया. फक्त तिथे काय झालं, तुम्हाला एक स्ट्रिंग मिळाली होती. इथे हा पाईपमध्ये हा साऊंड वेव्ह आहे. ती साऊंड वेव्ह जनरेट झालेली जी आहे जिला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं म्हणतो, कारण लॉन्जिट्युडिनल वेव्हचा जो जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये साऊंड वेव्ह येते. ओके, सो साऊंड वेव्ह इज an example of longitudinal wave. So the point at which amplitude of the particle of the medium is maximum are called antinodes. आणि मगाशी जे म्हटलं होतं तसंच points between the nodes and antinodes vibrate with the values of amplitudes between 0 and a. So मगाशीच आपण हे म्हटलं होतं की ही व्हॅल्यू 0 असणार आहे बघा आणि ही जी अँप्लिट्यूड असणार आहे जी a असणार आहे, याच्यापेक्षा काही जास्त काय असणार नाही आणि याच्यापेक्षा काही कमी असणार नाही. सो ज्या काही अँप्लिट्यूडच्या व्हॅल्यूज असतील ते 0 आणि एच्या मध्ये असणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. यानंतर आपण पुढच्या प्रॉपर्टीकडे बोलूया. तर चौथी प्रॉपर्टी बघूया. एक डायग्राम तुमच्यासाठी इथे ठेवली आहे बघा मी. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2 अँड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह
अँटीनोड्स इज लॅम्बडा बाय 2. इथे कॉन्सिक्युटिव्ह असं लिहिलंय बघा, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सक्सेसिव्ह. ओके, सो दोन कॉन्सिक्युटिव्ह किंवा सक्सेसिव्ह नोड्स मधलं जे अंतर आहे ते लॅम्बडा बाय 2 आहे असं म्हटलं बघा इथे. सो जर का नोड्स बघितले तर हा एक नोड आहे आणि इथे एक नोड आहे किंवा इथे एक नोड आहे, बरोबर आहे. तर तुम्ही जर बघितलात तर पूर्ण इथे ही वेवलेंथ आहे, बरोबर. जर ही पूर्ण दोन लूपने काय तयार होते तर वेवलेंथ लॅम्बडा तयार होते. तर याचा अर्थ हा नोड आणि हा नोड याच्यामधलं जर अंतर तुम्ही बघितलात तर ते किती असणार आहे, लॅम्बडा बाय 2 असणार आहे. किंवा अँटीनोड मधलं जर बघितलात, हा अँटीनोड आणि हा अँटीनोड, इथे काय होईल मग, हे बघा इथे जर आणखीन आपण जर याचे भाग केले तर इथे हा अर्धा आहे आणि याच्या बरोबर एक्झॅक्टली हाफ केला म्हणजे हा काय होईल, इकडून इकडे समजा इथे एक लाईन मारली, इथे एक लाईन, इथे एक लाईन, इथे एक लाईन, या पद्धतीने जर आपण केलं तर काय होईल, इथला हा पावभाग असणार आहे, इथला हा पावभाग, पुढचा हा पावभाग आणि त्याच्या पुढचा हा पावभाग. सो अँटीनोड आणि अँटीनोड याच्यामधला फरक किती असणार आहे पुन्हा एकदा, तर लॅम्बडा बाय 2 असणार आहे. सो ही प्रॉपर्टी कळण्यासाठी फक्त मी तुम्हाला ही डायग्राम समोर ठेवली आहे, लक्षात घ्या. इथे काय होतंय तर इथे वेवलेंथ टोटल लॅम्बडा असल्यामुळे दोन सक्सेसिव्ह किंवा दोन कन्सिक्युटिव्ह नोड्स मधलं जे अंतर आहे ते कायम किती असणार आहे, लॅम्बडा बाय 2 असणार आहे. आणि दोन कन्सिक्युटिव्ह अँटी नोड्स मधलं जरी अंतर आपण बघितलं तरी ते किती असणार आहे, लॅम्बडा बाय 2 असणार आहे. सो आपल्याला इथे दिसतंय बघा की नोड्स आणि अँटी नोड्स जे आहेत ते अल्टरनेटली दिसत आहेत बघा. इथे पाचवी प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलंय, नोड्स अँड अँटी नोड्स आर प्रोड्युस्ड अल्टरनेटली. सो नोड्स म्हणजे नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड या पद्धतीने अल्टरनेटली ते प्रोड्यूस होत आहेत. आणि पुढे काय म्हटलं बघा, द डिस्टन्स बिटवीन अ नोड अँड ऍडजस्टंट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. सो आपण बघितलं नोड टू नोड किती अंतर आहे, लॅम्बडा बाय 2 आहे, बरोबर आहे. आणि इथला जर आपण अँटीनोडचा पॉईंट घेतला आणि अँटीनोड ते नोड याच्यामधलं अंतर जर बघितलात किंवा हा नोड आणि त्याच्या पुढचा अँटीनोड याच्यामधलं जर अंतर बघितलं तर मग किती होईल ते, तर डेफिनेटली किती होईल, लॅम्बडा बाय 4. कारण याचे जर 4 भाग केले तर लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4 आणि लॅम्बडा बाय 4 अशा पद्धतीने तुम्हाला टोटल ही वेवलेंथ लॅम्बडा या दोन लूप नंतर मिळते. सो अर्ध लूप जर आपण कन्सिडरेशन मध्ये घेतलं, बरोबर आहे ना, अँटी नोड टू नोड म्हणजे अर्ध लूप येणार आहे ते प्रत्येक वेळेला. नोड टू अँटी नोड घ्या किंवा अँटी नोड टू नोड घ्या, काही घ्या, त्यातला फरक किंवा त्यातलं जे डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे, तर लॅम्बडा बाय 4 असणार आहे. यानंतर आपण पुढच्या प्रॉपर्टीकडे बोलूया. सहावी प्रॉपर्टी काय म्हटलंय बघा, द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हेरीज पिरियॉडिकली इन स्पेस. सो जी काय अँप्लिट्यूड असणार आहे ही इट व्हेरीज पिरियॉडिकली इन स्पेस. सो टाइम प्रमाणे बदलणार आहे अँप्लिट्यूड स्पेसमध्ये. आणि पुढे काय म्हटलंय, ऑल पॉइंट्स व्हायब्रेट विथ द सेम फ्रिक्वेन्सी. सो जे काही पॉइंट्स आहेत सगळे जे व्हायब्रेट होणार आहेत त्यांची मात्र फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, तर सारखी असणार आहे. पुढची प्रॉपर्टी बघा, सातवी प्रॉपर्टी, देअर इज नो प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी असं म्हटलंय. पुढे म्हटलंय द वेव इज लोकलाइज्ड अँड इट्स वेलॉसिटी इज 0, देअरफॉर वी कॉल इट अ स्टेशनरी वेव. सो प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी इथे होत नाहीये, एनर्जी ट्रान्सफर होत नाही बेसिकली. आणि त्यामुळे या वेवची जी वेलॉसिटी आहे, इफेक्टिव्ह वेलॉसिटी, कारण त्या दोन वेवचं कॉम्बिनेशन झालंय बघा, कारण दोन्ही वेव पहिला ट्रॅव्हल करत आलेले आहेत आणि यांच्या कॉम्बिनेशननी जो इफेक्टिव्हली आपला रिझल्ट मिळतो त्याच्यानुसार या वेवची जी वेलॉसिटी आहे ती किती असते, 0 असते. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्टेशनरी वेव असं म्हणतो. पुढच्या प्रॉपर्टीकडे बोलूया. आठवी प्रॉपर्टी बघा, ऑल द पार्टिकल्स बिटवीन ऍडजसंट नोड्स आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलंय दॅट इज इन वन लूप व्हायब्रेट इन फेज, देर इज नो प्रोग्रेसिव्ह चेंज ऑफ फेज फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. All the particles in the same loop are in the same phase of oscillation which reverses for the adjacent loop. So काय याचा अर्थ आहे बघा, all the particles between adjacent nodes, बरोबर, adjacent nodes म्हणजे बरोबर एक लूप मध्ये, कारण नोडचे पॉइंट्स कुठले असणार आहेत, आता जी आपण डायग्राम बघितली होती, जस्ट थोडंसं मागे जाऊया आणि चेक करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हे बघा, दोन ऍडजस्टंट नोडच्या मध्ये काय थोडक्यात काय होतंय तर एक लूप कंप्लीट होतोय, बरोबर आहे. सो त्याच्याबद्दलच इथे मेन्शन केलंय, ऑल द पार्टिकल्स बिटवीन ऍडजस्टंट नोड्स म्हणजेच ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं इन वन लूप व्हायब्रेट इन सेम फेज, म्हणजे याच्यामधले या लूपमधले सगळे जे काही पॉईंट्स आहेत ते काय असणार आहेत, तर एका लूपमध्ये जे काय ते आहेत पॉईंट्स ते काय होणार आहेत, तर एका फेजमध्ये व्हायब्रेट होणार आहेत. ओके,
आणि पुढे काय म्हटले बघा, all the particles in the same loop are in the same phase of oscillation which reverses for the adjacent loop. So याच्यात जो काही फेज असणार आहे तो adjacent loop म्हणजे या पुढच्या लूप मध्ये जर बघितला तर याची जी काही फेज असणार आहे त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स फेज तुम्हाला या नेक्स्ट किंवा adjacent loop मध्ये दिसणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. सो ही जी काही स्टेशनरी वेव्हचं जे काही फॉर्मेशनचं प्रिन्सिपल आहे बेसिकली हे कशा कशात आपल्याला वापरलेलं दिसतं. तर बरीचशी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत बघा, व्हायोलिन आहे किंवा तानपूर आहे. दे आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स ऑर स्टँडिंग वेव्स. तुम्हाला मी दाखवतो की व्हायोलिनमध्ये जे काही स्टँडिंग वेव्ह सारखी जी काही लूप तयार होते ती कशी होते याच्यावरती एक नजर टाकूया. तर यानंतर आपलं जे पुढचं आर्टिकल आहे ते आहे कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. सो पुस्तकामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पार्टमध्ये असं दिलेलं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्स आणि स्टेशनरी वेव्हची कंपॅरिझन केलेली आहे. परंतु जनरली आपल्याला परीक्षेमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स असा प्रश्न असतो. त्यामुळे आपण कंपॅरिझन करताना 2 कॉलम करून त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघणार आहोत. तर त्याचे कॉलम करूया 2, प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. तर त्यातला जो सगळ्यात पहिला फरकाचा जो मुद्दा आहे तो काय आहे बघा, इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू द अदर. आणि स्टेशनरी वेव्स मध्ये काय म्हटलंय बघा, इन स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्युस्ड. सो प्रोग्रेसिव्ह वेव्हचा अर्थ, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये काय म्हटलंय बघा, तर जो काही डिस्टर्बन्स जो आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मधला तो एका रिजन कडून दुसऱ्या रिजनकडे ट्रॅव्हल करतो. पण स्टेशनरी वेव्ह मध्ये काय झालंय, तर जो डिस्टर्बन्स ज्या रिजनमध्ये प्रोड्यूस होतो तिथेच स्थिर राहतो असं म्हटलेलं आहे. दुसरी प्रॉपर्टी बघा किंवा दुसरं जे कंपॅरिझन आहे किंवा दुसरा जो मुद्दा आहे आपला डिस्टिंग्विशचा तो काय आहे बघा, इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅज सर्टन वेलॉसिटी. सो प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे म्हणजे ती प्रोग्रेस करते, पुढे पुढे ट्रॅव्हल करते, आपल्याला माहिती आहे, म्हणजे डेफिनेटली तिला काहीतरी वेलॉसिटी असणार आहे. सो इट हॅज सर्टन वेलॉसिटी. पण स्टेशनरी वेव्हच्या बाबतीत काय आहे बघा, इन अ स्टेशनरी वेव्ह वेलॉसिटी इज 0. आपल्याला माहिती आहे की स्टेशनरी मुळात या शब्दातच आहे की स्टेशनरी वेव्ह म्हणजे स्थिर वेव्ह आहे आणि त्यामुळे डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो की स्टेशनरी वेव्ह हॅज 0 वेलॉसिटी. त्यानंतर तिसरा मुद्दा बघूया आपण कंपॅरिझनचा. इन प्रोग्रेसिव्ह वेव्स अँप्लिट्यूड्स ऑफ ऑल पार्टिकल्स आर सेम. सो प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये सगळ्या पार्टिकलची जी अँप्लिट्यूड आहे ती सारखी असते, पण स्टेशनरी वेव्हच्या बाबतीत अँप्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल्स आर डिफरंट. सो एकदम सिंपल आहे, एक एक शब्दाने फरक निघतोय बघा. प्रोग्रेसिव्ह मध्ये अँप्लिट्यूड आहे ती सेम आहे आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये तुम्हाला दिसतंय की अँप्लिट्यूड जी आहे ती डिफरंट आहे. सो सेम आणि डिफरंट हा फक्त शब्द आहे बदललाय, तिथे वाक्याचा अर्थ तिथेच पूर्ण बदलतो. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी बघूया किंवा पुढचं कंपॅरिझन बघूया. एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन रिजन टू अनदर. सो एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर होते एका रिजन कडून दुसऱ्या रिजनकडे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये, आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये काय होतंय, नो एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन रिजन टू अनदर. सो अशा पद्धतीने आपण 4 कंपॅरिझनचे पॉइंट्स बघितलेत बघा. फिजिक्समध्ये ज्या वेळेला प्रोग्रेसिव्ह वेव्स अर्थात कुठल्याही फरकाचे जेव्हा मुद्दे येतात त्यावेळेला डिस्टिंग्विश बिटवीन समथिंग अँड समथिंग असा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला तो 2 गुणांसाठीच असतो आणि आपल्याला 2च मुद्दे डिस्कस करायचे असतात. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर फरकाचे मुद्दे जे आहेत ते 4 लिहावे लागतात तुम्हाला आणि आपल्याकडे 2च मुद्दे सफिशियंट आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा फरकाचे मुद्दे लिहाल त्यावेळेला कधीही एक्झाम्पल्स हा फरकाचा मुद्दा होत नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे जे मुद्दे असणार आहेत ते क्लीन अँड क्लिअर, ते जे तुमची स्टेटमेंट्स असणार आहेत, कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल हे फरकाच्या मुद्द्यात फिजिक्समध्ये चालत नाही. फिजिक्समध्ये असं मी म्हणतोय, फिजिक्समध्ये चालत नाही. ठीक आहे. सो 2 मुद्दे जे आहेत कुठलेही जे तुम्हाला सुटेबल वाटतील ते तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. आणि प्रॉपर्टीज जे आहेत ते आपण वेगवेगळ्या डिस्कसही केले, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स पण बघितल्यात, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज. पण हे जे काही 4 मुद्दे आहेत त्याच्यातून तुम्ही पुन्हा
हेच मुद्दे तुम्हाला जर समजा असं विचारलं स्टेट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स, तर तुम्हाला हे जे राईट हँड साईडला जे स्टेशनरी वेव्हचा कॉलम दिसतोय त्यातले जे 4 मुद्दे आहेत ते तुम्ही प्रॉपर्टीज म्हणून लिहिलात तरी काही हरकत नाही. बऱ्याचदा काय होतं की त्याच्या आधी एक प्रश्न असतो, व्हॉट आर प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स क्वेश्चन मार्क. सो तुम्हाला या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्हची आणि स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन सुद्धा लिहिता येईल. म्हणजे हे 4 प्रॉपर्टीज किंवा 4 मुद्दे आहेतच, शिवाय 5वा जो मुद्दा असू शकतो तो काय असणार आहे, तर डेफिनेशन हा सुद्धा 5वा मुद्दा आपल्याकडे अवेलेबल राहू शकतो. पण जर तो वेगळा प्रश्न म्हणून विचारला असेल तर डेफिनेटली तो त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून येईल. त्यामुळे हे 4 पॉईंट्स तुम्हाला वेगळे लिहावे लागतील. ठीक आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत एक न्यूमरिकल. काल आपण एक न्यूमरिकल बघितलं, त्याच्याशीच थोडंसं रिलेटेड आहे आणि पुढे जाऊन आपल्याला याच्यावरचं एक होमवर्क सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर बघूया हे न्यूमरिकल काय आहे. 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स आर रिप्रेझेंटेड बाय, आणि इक्वेशन दिलेत बघा. आपल्याला माहिती आहे की दोन्ही इक्वेशन सारखे दिसत आहेत बघा, फक्त मायनस आणि प्लस केले. आपण अशा प्रकारे बघितलं होतं, y1 आणि y2 घेतली होती, नंतर आपण ॲडिशन अशा पद्धतीने एक आर्टिकल सुद्धा बघितलं मागच्या सेशनमध्ये. द वेव्स कंबाइन टू फॉर्म अ स्टेशनरी वेव्ह. फाइंड द एम्प्लिट्यूड ॲट अँटीनोड्स, डिस्टन्स बिटवीन ॲडजस्टंट नोड अँड अँटीनोड, लूप लेंथ अँड वेव्ह वेलॉसिटी. आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलंय कन्सिडर CGS सिस्टीम. म्हणजे जे काही आता तुम्ही उत्तर जे काढणार आहेत, जे काही आकडे आहेत तुम्हाला दिसणार आहेत ते CGS सिस्टीममध्ये असतील असा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्या सोल्युशनकडे बोलूया आणि मग अशाच प्रकारचं एक न्यूमरिकल मी तुम्हाला देणार आहे. ओके. सो बघा सोल्युशन कसं लिहितो आपण. काय काय दिलंय ते पहिले लिहून टाकूया. आपल्याकडे इक्वेशन दिलंय बघा, y1 इज इक्वल टू 2 sin 100t मायनस x अपॉन 60. हे आपला याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. तसंच y2 सुद्धा दिलंय, अर्थात मी त्याला नंबर दिलेला नाही बघा, सेम इक्वेशन आहे. आणि ॲक्च्युअल कंडिशनमध्ये जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, आपण जे डेरिव्हेशन मागच्या वेळेला बघितलं मागच्या सेशनमध्ये, त्याच्यामध्ये द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस इज. सो जर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससाठी आणि निगेटिव्हसाठी आपल्याला माहिती आहे, जर पॉझिटिव्ह असेल तर मायनस साईन, जसं इथे आपल्याला पहिल्या ठिकाणी दिसतं त्याच पद्धतीचे ते दोन्ही इक्वेशन्स मी लिहून ठेवतो. आपल्याला यातले एक एक इक्वेशन तुम्ही लिहिलात तरी काही हरकत नाही, फक्त मी तुम्हाला कुठलेही घेतलात तरी हरकत नाही म्हणून मी फक्त कम्पॅरेटिव्हली दाखवतोय दोन्ही जे आहेत. म्हणजे हा जो काही फॉर्मॅट आहे ना y1 आणि y2चा, ह्याच फॉर्मॅटमध्ये त्यांनी 2 इक्वेशन आपल्याला दिलेली आहेत. आणि हे दिलेली असताना मग आपण कम्पेअर करू शकतो, कारण मागच्या वेळेलाच आपण याच्यावरती एक न्यूमरिकल सोडवलंय बरोबर ना, कम्पॅरिझन केली आणि त्याच्यानंतर त्या व्हॅल्यूज आपण ऑब्टेन केल्या होत्या. त्याच्यामुळे आत्ताही आपल्याला ते इझी पडेल. सो कम्पेअरिंग 1 and 2. सो तुम्ही काय काय सांगू शकता बघा, आपल्याला माहिती आहे. तर इथे बघा, इथे 2 आहे, इथे a आहे, म्हणजे याचा अर्थ a ची किंमत 2 असणार आहे. त्यानंतर हे बघा इथे 100t आहे, इथे nt आहे, म्हणजे याचा अर्थ n ची किंमत म्हणजे फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे, तर 100 आहे. आणि x अपॉन 60 आणि इथे x अपॉन लॅम्डा आहे, म्हणजे याचा अर्थ लॅम्डाची किंमत किती आहे, 60 आहे. सो मेन्शन करून टाकूया, a इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 100 अँड लॅम्डा इज इक्वल टू 60. ओके. आता हे झालं कुठलं, तर या दोन जर y1 आणि y2 हे जर आयडेंटिकल जे काही वेव्स जे आहेत, फक्त ट्रॅव्हलिंग इन ऑपोजिट डिरेक्शन बरोबर, तर त्याच्यासाठीचं जे आहे ते कंपॅरिझन आपलं करून झालंय. याच डेरिव्हेशनमध्ये आपण हे पण बघितलं होतं की जर अशा 2 वेव्स असतील तर त्याचा जो रिझल्टंट आहे ते जे काही इक्वेशन आहे ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असेल तेही लिहून टाकूया. वी नो दॅट द इक्वेशन फॉर रिझल्टंट इज y इज इक्वल टू 2a cos 2π x अपॉन लॅम्डा साइन 2π nt. याला इक्वेशन नंबर 3 दिलंय. आता हे इक्वेशन तुम्हाला मिळेल जर तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलात तर. ठीक आहे. सो इथे जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला माहिती आहे a ची किंमत आपल्याला दिसते इथे किती आहे, तर 2 आहे. त्याच्यानंतर n ची किंमत जी आहे ती 100 आहे, म्हणजे इथे आपल्याला टाकावी लागेल, आणि लॅम्डाची किंमत 60 इथे टाकायची. ठीक आहे. सो ती सबस्टिट्यूट आधी करून घेऊया आणि आपण हा फॉर्मॅट इथे आणला. 2 × 2 ही a ची किंमत टाकली, बाकी लॅम्डाची किंमत 60 आणि n ची किंमत 100. सो हे जे इक्वेशन्स दिसतात 3 and 4 हे कम्पेअर करून टाकूया. सो कम्पेअरिंग 3 and 4, याचं जे कम्पॅरिझन आहे याच्यासाठी ही जी इक्वेशन नंबर 3 and 4 जी पुढच्या स्लाइडवर आपण कंटिन्युएशनमध्ये घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या डिस्कशनमध्ये जाऊया. ठीक आहे. तर ही इक्वेशन्स मी 3 आणि 4 ॲज इट इज कंटिन्यू करतो बघा. आणि ती जी डायग्राम मगाशी दाखवली होती तशी तुम्हाला मी इथे ती डायग्राम सुद्धा तुमच्या समोर ठेवले, जेणेकरून तिथे जे
प्रश्न आता विचारलेत ना त्याच्याकडे आता आपण वळणार आहोत. आता हे दोन्ही इक्वेशन्स तुमच्या समोरासमोर मी आणली. आता तुम्हाला जे त्यांनी विचारलंय त्याच्याकडे लक्ष टाकूया. बघा पहिलं काय विचारलं होतं, अँप्लिट्यूड ॲट अँटी नोड्स. सो 2a इज इक्वल टू 4. कारण ए बघा इथे 2a दिसतोच आहे आपण, पण जेव्हा आपण अँप्लिट्यूड बघितली होती तेव्हा किती म्हटलं होतं, तर 2 सेंटीमीटर म्हटलं होतं. पण अँटी नोडची जे जो अँप्लिट्यूड बघितला तर काय होईल, हे बघा ही मीन पोझिशन पासून इथपर्यंत किती असणार आहे, तर 2 सेंटीमीटर असणार आहे आणि पुन्हा खाली पण 2 सेंटीमीटर. सो अँटी नोडची जर का अँप्लिट्यूड जर तुम्ही बघितला तर ती 2a असते, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे आपण काय म्हटलं इथे 2 कम्पेअर पण केले आपण इथे बघा. त्यामुळे इथे ॲक्च्युली ए नुसतं जर ए विचारलं असतं तर मग काय झालं असतं, तर डेफिनेटली ती आली असते 2 सेंटीमीटर. पण इथे आता किती आली ती 4 सेंटीमीटर, कारण अँप्लिट्यूड ॲट अँटी नोड्स आहे. त्यानंतर त्यांनी असं विचारलं होतं डिस्टन्स बिटवीन ॲडजस्टंट नोड अँड अँटी नोड. तर मगाशी आपण बघितलं प्रॉपर्टीजमध्ये की डिस्टन्स बिटवीन ॲडजस्टंट नोड अँड अँटी नोड इज λ/4, बरोबर आहे. सो हे बघा हे मगाशी आपण जे म्हटलं होतं ते नोड आणि अँटी नोड यातला फरक किती आहे, सो λ/4. तर लॅम्डाची किंमत तुम्हाला दिली होती किती आहे, 60 आहे. सो 60/4 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता सेंटीमीटर कशावरून दिलं, तर ब्रॅकेटमध्ये मगाशी क्वेश्चनमध्ये लिहिलं होतं की CGS सिस्टीममधले ते काय जी काय तुमची युनिट्स असतील ती तुम्ही यूज करणार आहात. त्यानंतर लूप लेंथ असं म्हटलं तर लूप लेंथ म्हणजे याचा अर्थ काय बघा, लूप लेंथ म्हणजे हा जो काही एक लूप तयार होणार आहे हा एकच, हा नोड अँटी नोड नोड आणि हा एक लूप. हा ओके. सो एक ऑसिलेशन नाही म्हणत आपण, एक लूप म्हणतोय. तर मग त्या कंडिशनमध्ये त्याची लांबी किती झाली, मग ही टोटल किती दिसते आपल्याला वेवलेंथ लॅम्बडा. सो एका लूपची लांबी किती असणार आहे, λ/2 असणार आहे. किंवा तेच थोडक्यात 2 ॲडजस्टंट नोड्स मधलं अंतर λ/2 असतं. तसंच लूपची लेंथ किती असणार आहे, λ/2. म्हणजे लॅम्बडाची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, आत्ताच बघितली आपण 60 आहे. सो 60/2 म्हणजे 30 सेंटीमीटर ही लूपची लेंथ असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे वेव्ह वेलॉसिटी, म्हणजे व्ही ची व्हॅल्यू काय, व्ही ची व्हॅल्यू विचारली आहे तुम्हाला. आणि आपल्याला माहिती आहे काल पण आपण बोलताना बोललो हे की आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, स्टँडर्ड रिलेशन बिटवीन व्ही एन अँड लॅम्बडा. सो व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. तर आपल्याकडे आता एन ची पण व्हॅल्यू आहे, बरोबर ना, कारण फ्रिक्वेन्सी एन ची व्हॅल्यू आहे आत्ताच आपण लिहिली किती होती 100 आणि लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 60. ओके. सो जर यांचा गुणाकार केला एन इंटू लॅम्बडा तर काय येईल, तर 60 इंटू 100 म्हणजे साधारणपणे 6000. फक्त युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर पर सेकंड असणार आहे. ओके. समजा एखाद्याला असं वाटलं की 6000 सेंटीमीटर पर सेकंड असं न लिहिता 60 मीटर पर सेकंड असं लिहूया, कारण सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करता येऊ शकतं, बरोबर आहे. जर ज्याला येत आहे त्याने केलं तरी हरकत नाही, ज्याला नाही येत त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही. सो अशा पद्धतीने आपण हे जे काही चारही प्रश्न जे विचारले होते त्याचं उत्तर आपण ऑप्टेन केलंय आणि तुमच्या समोर आता लगेच ठेवतोय आजचा होमवर्क. सो बघा 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स आर रिप्रेझेंटेड बाय, आणि फॉर्मॅट दिलाय बघा आणि प्रश्न तोच ठेवलाय बघा, द वेव्स कंबाईन वगैरे ते जे आहे ते फक्त मी y1 आणि y2च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या वेगळ्या दिल्यात. पण इथे बघा इथे 2π पाहिजे होता, जसं तुम्ही मागच्या सेशनमध्ये जसं केलात तसंच इथे 2π ठेवून इथले 4 आतमध्ये जातील थोडक्यात दोघांनाही गुणून. त्याच्यानंतर इथे डायरेक्ट NT होता, त्याच्याऐवजी आता इथे मी T दिलाय, कॅपिटल T दिलाय, बरोबर ना. सो N ची जर व्हॅल्यू असेल तर तुम्हाला काढावी लागेल ती पहिली वेगळी, 1/T ही T ची व्हॅल्यू आहे ना, म्हणजे 1/T म्हणजे तुम्हाला N मिळेल, बरोबर आहे. सो आणि बाकी सगळे जे आहे तसंच कम्पेअर जसं त्या ठिकाणी आपण केलंय आत्ताच्या न्यूमेरिकलमध्ये तसंच करायचं. फक्त 2च मुद्दे जे होते क्लिअर करायचे की 8π मधला 4 आत जाईल आणि इथला 0. इथे आपण NT म्हणून डायरेक्ट 100T मला वाटतं दिलं होतं काहीतरी, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण हे या पद्धतीने आपण दिलं होतं. तर इथे तुम्हाला फक्त N जो आहे तो कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल 1/0.04 करून, आणि मग इझिली आता 1/, नाही, आता इथला जो काही 4 असेल तो आत गेलेला असणार आहे. त्याच्यानंतर जे काही इव्हॅल्युएट होऊन जे काही उत्तर येणार आहे ते, हां, नाहीतर तुम्ही डायरेक्ट म्हणाल मी सांगितले 1/0.04 असं नाही आहे. तर तो जी काही सिच्युएशन असेल ती बघा आणि त्याच्यानंतर सॉर्ट आउट करा सगळं, आणि मग तुम्हाला याचं एक्झॅक्टली उत्तर मिळेल. आणि मग जे काही तुम्हाला विचारलं आहे की अँप्लिट्यूड ॲट अँटी नोड्स, डिस्टन्स बिटवीन ॲडजस्टंट नोड अँड अँटी नोड, लूप लेंथ आणि वेव्ह वेलॉसिटी, या चारही त्या उपप्रश्नांची उत्तरं व्यवस्थित काढा आणि मग एकदा स्वतः तपासून घ्या की आपण बरोबर पद्धतीने जातोय की नाही.